हाय विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा आपला टॉपिक आहे नॉर्मल फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल फोर्स जो आहे तो कॉन्टॅक्ट टाईप फोर्सचाच एक टाईप आहे. त्यामध्ये या अगोदर तुम्हाला कॉन्टॅक्ट टाईप फोर्सचे दोन टाईप मी या अगोदर शिकवलेले आहे. जर तुम्ही ते दोन्ही टॉपिक म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स आणि मस्क्युलर फोर्स हे दोन्ही टॉपिक बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याच्या लिंक दिलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतरच तुम्ही आजचा आपला व्हिडिओ नॉर्मल फोर्स बघा. सो विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया नॉर्मल फोर्स. सर्वात अगोदर बघा आपण नॉर्मल फोर्सची डेफिनेशन बघूया. इफ टू फोर्सेस आर इन अ कॉन्टॅक्ट दे एक्झर्ट फोर्स इच अदर, दिस इज नॉर्मल फोर्स. आता नॉर्मल फोर्स म्हणजे काय बघा, खूप सोपी डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. ज्यावेळेला दोन फोर्सेस, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा एक ब्लॉक आहे आणि या ब्लॉकवरती तुम्ही या बाजूला फोर्स अप्लाय करता या ठिकाणी. आता हे दोन्ही फोर्स जे आहेत ते या ठिकाणी काय झाले, कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. तर असे ज्यावेळेला दोन फोर्स कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ते एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही या बाजूला फोर्स इकडून अप्लाय कराल ना, त्यावेळेला हा बॉक्स सुद्धा तुमच्यावर फोर्स अप्लाय करेल. ज्यावेळेला हे दोन्ही फोर्सेस एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात ना, त्यावेळेला जे बल किंवा जे फोर्स त्या ठिकाणी बघायला मिळतं ना, त्यालाच आपण नॉर्मल फोर्स असं म्हणतो. सो विद्यार्थी मित्रांनो, आता नॉर्मल फोर्सची डेफिनेशन एकदम क्लिअर झाली असेल तुम्हाला. ओके, सो सेकंड पॉईंट बघा काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी. नॉर्मल फोर्स इज ऑल्सो नोन ॲज अ कॉन्टॅक्ट फोर्स. नॉर्मल फोर्स हा एक कॉन्टॅक्ट फोर्सचाच प्रकार आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बघा. आता थर्ड टॉपिक बघा या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला. नॉर्मल फोर्स इज अ फोर्स दॅट इज इक्वल इन अ मॅग्नेट्यूड अँड ॲक्ट्स अपोजिट टू द बॉडी इन कॉन्टॅक्ट. खूप सिम्पल आहे. आता तुम्हाला मॅग्नेट्यूड म्हणजे काय हे माहिती असेल. जर तुम्ही मॅग्नेट्यूड म्हणजे काय जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला व्हॅक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅग्नेट्यूड विषयी डिस्कस केलेला आहे. त्याची पण लिंक तुम्हाला मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला मॅग्नेट्यूड काय असतं हे समजून जाईल. सो आपण आता नेमकं या ठिकाणी काय सांगितले ते पहिले समजून घेऊ. बघा, यांचं मॅग्नेट्यूड इक्वल असतं म्हणे. आता मॅग्नेट्यूड इक्वल असतं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एखादा ब्लॉक आहे आणि या ब्लॉकवरती या बाजूने तुम्ही 20 न्यूटन फोर्स अप्लाय करताय. किती न्यूटन फोर्स अप्लाय करताय, 20. तर हा ब्लॉक सुद्धा तुमच्यावर किती फोर्स अप्लाय करेल, या बाजूनी 20 न्यूटनच फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करेल. म्हणजे मॅग्नेट्यूड सेम आहे पण डायरेक्शन कसं आहे, फोर्स त्या ठिकाणी लावलेलं अपोजिट आहे. तर हेच जे असतं हे कॉन्टॅक्ट फोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि त्यातला टाईप आपण कोणता बघतोय, नॉर्मल फोर्स. आता पुढे काही उदाहरण आहेत बघा, त्यावरून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल की नॉर्मल फोर्स नेमकं काय आहे आणि त्याचं मॅग्नेट्यूड काय असतं, मग डायरेक्शन अपोजिट काय असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या उदाहरणामध्ये आता समजेल. आता पहिलं उदाहरण बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय. आपण सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय सांगितलं ते बघू आणि त्यानंतर मी उदाहरण तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, इफ अ पर्सन पुश ऑन द बॉक्स टू द राईट, द बॉक्स पुशेस बॅक ऑन अ पर्सन टू लेफ्ट. बघा, आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण डेफिनेशनमध्ये, तुम्हाला आठवतं का जरा बघा बरं, की ज्यावेळेला दोन फोर्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते दोघंही एकमेकांच्या अपोजिट दिशेने फोर्स अप्लाय करतात एकमेकांवरती, पण ती फोर्सेस कशी असतात, सेम असतात एकमेकांवरती लावलेली. तर त्यावेळेला जे फोर्स त्या ठिकाणी बघायला मिळतं ते फोर्स कोणतं बघायला मिळतं, नॉर्मल फोर्स. आता डेफिनेशन या ठिकाणी प्रूव्ह होते बघा, तुम्हाला या ठिकाणी लगेच कळेल. आता या ठिकाणी ही जी व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती या ठिकाणी काय करते, इकडून या त्या बॉक्सवरती फोर्स अप्लाय करते. तिथं किती आहे, 50 न्यूटनच फोर्स त्या ठिकाणी हा व्यक्ती पण अप्लाय करतो आणि 50 न्यूटन फोर्स या ठिकाणी सुद्धा कोण अप्लाय करतं, हा बॉक्स त्या ठिकाणी अप्लाय करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, हे दोन्ही कशा आहेत, या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजेच ज्यांचं मॅग्नेट्यूड सेम असतं, मॅग्नेट्यूड कसं आहे 50 न्यूटन 50 न्यूटन दोन्ही इकडे सेम आहे, पण डायरेक्शन कशी बघा अपोजिट. एक या दिशेने फोर्स अप्लाय करतो तर एक या दिशेने फोर्स अप्लाय करतो, म्हणजे डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. असं जे फोर्स असतं ना, त्या फोर्सला आपण कोणतं फोर्स म्हणतो, नॉर्मल फोर्स आपण त्याला म्हणतो. आता डेफिनेशनही क्लिअर झाली असेल, एक्झाम्पलही क्लिअर कळत असेल या ठिकाणी तुम्हाला. तर आता दुसरं एक्झाम्पल आपण बघू, त्यावरून तुम्हाला अजून जास्त समजायला सोपं जाईल. आता बघा, दुसरं एक्झाम्पल तुम्हाला काय सांगतं या ठिकाणी, टेबल पुशेस अप ऑन द ब्लॉक अँड ब्लॉक पुशेस डाऊन ऑन द टेबल. आता इथं एक टेबल तुम्हाला दिसतोय बघा.
सर्वात अगोदर काय सांगितलं बघा की हा जो ब्लॉक आहे ना, हा ब्लॉक या टेबलला खालच्या दिशेने पुश करतो म्हणे, आणि हा जो टेबल आहे हा टेबल या ब्लॉकला वरच्या दिशेने पुश करतो. आता मला सांगा या ठिकाणी जे फोर्सची डायरेक्शन आहे बघा, दोघांच्या डायरेक्शन सारख्या आहेत का, एकमेकांच्या अपोजिट आहे? तुम्ही जर बघितलं तर त्या सारख्या आहेत का त्या ठिकाणी? नाही, परपेंडिक्युलर एकमेकांना. त्या ठिकाणी तुम्ही बघा ना, या ठिकाणी या ब्लॉकनी, हा जो ब्लॉक आहे या ब्लॉकनी या टेबलवरती किती न्यूटन फोर्स अप्लाय केले खालच्या दिशेने? 20 न्यूटन. आणि या टेबलनी या ब्लॉकवरती किती अप्लाय केलंय फोर्स त्या ठिकाणी? 20 न्यूटन. दोघांनीही सारखंच फोर्स अप्लाय केलेलं आहे, बट त्यांची डायरेक्शन कशी आहे बघा, अपोजिट. एकाची या दिशेने तर एकाची कशी आहे? या दिशेने. दोघांची डायरेक्शन कशी त्या ठिकाणी? अपोजिट आहे. पण त्यांचे मॅग्निट्यूड बघा, 20, इथं पण 20 आहे आणि इथं पण त्यांचं मॅग्निट्यूड किती आहे? 20. आणि न्यूटन हे काय झालं तुमचं? युनिट झालं. तर अशा पद्धतीनं जे फोर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नॉर्मल फोर्समध्ये हे फोर्स कसे असतात? कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर इथं तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये दिसत आहे दोन्ही ब्लॉक आणि टेबलचा कॉन्टॅक्ट झालेला आहे की नाही झालेला? यस, झालेला आहे या ठिकाणी. तर अशी जी फोर्सेस असतात ज्यांच्यामध्ये एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट येतो, पण त्यांचं मॅग्निट्यूड सेम असतं, पण फोर्सची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. अशा फोर्सेसला आपण काय म्हणतो? नॉर्मल फोर्स. आणि नॉर्मल फोर्स हा कॉन्टॅक्ट टाईप फोर्सचा थर्ड टाईप आहे. या अगोदर आपण 2 टाईप बघितलेले आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.